श्री स्वामी समर्थ, ज्यांच्या नामस्मरणाने भय नाहीसे होते, ज्यांच्या कृपेने भक्ताचे जीवन उजळते, अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दयाधन श्री स्वामी समर्थांच्या दिव्य चरित्रातील आज आपण तृतीय अध्याय ऐकणार आहोत। या अध्यायात खरी भक्ती, चोपाळा भक्ताचा प्रसंग आणि स्वामींची अद्भुत कृपा यांचे सुंदर वर्णन आहे। मन शांत करा, श्रद्धा ठेवा आणि प्रत्येक ओवीचा अर्थ भक्तिभावाने ऐका। प्रत्येक ओवीचा मराठी अर्थ लगेच सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका। अध्याय तिसरा, श्री स्वामी चरित्र सारामृत, तृतीय अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्याची भक्ती, तयासी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। म्हणजे या जगात तेच धन्य आहेत ज्यांची स्वामींच्या चरणी भक्ती आहे, त्यांचा पुनर्जन्म नसून कैवल्य पद मिळते। गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। म्हणजे मागील अध्यायात स्वामींनी स्वतःचे चरित्र सांगितले आहे आणि दिगंबर बाबांचेही वर्णन झाले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोकां चमत्कार दाविती, काही वर्ष करून निवसती, मंडळ वेडा सोडिली। म्हणजे निर्विकार स्वामी लोकांना चमत्कार दाखवत होते, काही वर्ष राहून त्यांनी मंगळवेढा सोडले। मोहळ माझी वास्तव करिता, अप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे सकल वृत्त, अल्पमती केवी वर्णू। म्हणजे मोहळ येथे राहत असताना अप्पा टोळे स्वामींचे भक्त झाले, तेथील सर्व कथा सांगणे कठीण आहे। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार, वर्णिता कथा संग्रम, ग्रंथ पथरले उद्ददिसम। म्हणजे हे चरित्र सार रूपाने सांगितले आहे, सविस्तर सांगितले आहे, तर ग्रंथ फार मोठा होईल। सवे घेऊन स्वामींसी, टोळ जाती अक्कलकोटीसी, अर्ध मार्गावरून टोळीसी, मागे परतणे भाग पडे। म्हणजे टोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटकडे निघाले, पण अर्ध्या वाटेत परत जावे लागले। टोळ आज्ञापली सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामी सोडू नका, येथे मुक्काम करावा। म्हणजे सेवकांना सांगितले, आम्ही येईपर्यंत स्वामींना सोडू नका, येथेच थांबा। टोळ गेलेनी परतनी, स्वामी चाललो उठूनी, बहु वर्जिले सेवकांनी, परी नज मानिले त्यास। म्हणजे टोळ परत गेल्यावर स्वामी स्वतः निघाले आणि अक्कलकोट गावाद्वारी येऊन बसले। तेथून निघाले अक्कलकोटी प्रति आले, ग्रामद्वारी बसिले, येथे राज स्वच्छने। म्हणजे टोळ परत गेल्यावर स्वामी स्वतः निघाले आणि अक्कलकोट गावाद्वारी येऊन बसले। तेथे एक अवधीत होता, तो करी तयास थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला। म्हणजे एक व्यक्ती थट्टा करत होता, पण चमत्कार पाहून त्याने स्वामींना महासिद्धी मानले। पूर्व पुण्यास्तर निश्चिती, आलो चोपाळा गुरुपती, स्वामी सी जाणोनी ईश्वर मूर्ती, चोपाळा करी आदर। पूर्व पुण्यामुळे स्वामी चोपाळाच्या घरी आले, त्याने त्यांना ईश्वर रूप मानून आदर केला। चोपाळाचे भाग्य उधळले, येथे राजगुरु असे आले, जैसे कामे देतो आपण बडे, दारिद्र्याच्या घरी जाय। म्हणजे जसे काम देतोने दारिद्र्याच्या घरी जावी, तसे स्वामी त्याच्या घरी आले। पूर्व पुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राजत भेटी, परमभाग्य तयाचे। म्हणजे पूर्वसंचित पुण्यामुळे स्वामींची भेट झाली, त्यांचे भाग्य उधळले। धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामींचे वास्तव स्थान, सुरसरांचा जे दुर्बल चरण, तयाच्या घरी गेलो। म्हणजे ज्या घरात स्वामींचे वास्तव्य झाले ते घर धन्य झाले। देवांनाही ते चरण सहज मिळत नाही, ते पवित्र चरण त्या घराला लाभले, हे त्या गृहस्थाचे अतिशय मोठे भाग्य आहे। योगाभ्यासाची योग साधिती, तळी तपाटी मार्गी शमती, निराहार कीर्ती राहती, मौन धरती किती एक। म्हणजे काही जण योग्य अभ्यास करून साधना करतात आणि कठोर तप करतात आणि उपाशी राहतात, काही मौन पाळतात, अशा अनेक प्रकारे लोक आध्यात्मिक साधना करीत असतात। एक चरणी उभे राहुनी, सदा विलोकित गगन, एक गिरीविरी बैसन, तपचर्या कधी तिथी। म्हणजे काही जण एक पायावर उभे राहून तप करतात, आकाशाकडे पाहत ध्यान करतात, काही डोंगर गुहेत बसून कठोर तपश्चर्या करतात।
एक पंचांगिनी साधना करीती, एक पवाने बक्षिती, कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. म्हणजे किती जण पंचांगी साधना करतात, चार बाजूंनी अग्नी व वर सूर्य, आकाशात उष्णतेत तप. काही फक्त वायू जगतात, काहींनी संसार पूर्णपणे सोडून संन्यास घेतला आहे. एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक करीती षटक कर्म आचारी करिता. म्हणजे काही लोक कीर्तन करतात, काही पूजन करतात, काही होम हवन करतात, काही वेद शास्त्रानुसार षटकर्म आचरण करतात. एक लोका उपदेशी, एक भजना माची, एक ब्रह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालय. काही लोकांना उपदेश करतात, काही भजनात नसतात, काही ब्रह्म भोजन घालतात, काही देवालय बांधतात, म्हणजे धर्म कार्यात गुंतलेले असतात. परिजयाचे चरण, दुर्बल सबस व्यक्ती वाचलन, केली सयासी नाना साधना, भावविना सर्व व्यर्थ. म्हणजे परंतु ज्यांच्या मनात खरी भक्ती आणि भाव नाही त्याला स्वामीचे चरण मिळत नाहीत. किती साधना केली तरी भावाशिवाय सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतात. योग योगाधिक काही चापळणी केले नाही, परिभक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाने. म्हणजे चोपळाने मोठे योग यज्ञ किंवा कठीण साधना केली नव्हती, पण त्याची खरी भक्ती पाहून स्वामी स्वतः त्याच्या घरी राहायला आले. तायाची देखुनी भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोपाळा चित्ती आनंद झाला बहु खाया. म्हणजे चोपाळाची भक्ती पाहून स्वामी त्याच्या घरी भोजन करू लागले, त्यामुळे चोपाळाच्या मनात अतिशय आनंद निर्माण झाला. तयापासून तयाचे घरी राहुनी स्वामी आवर्ती दिवसांदिवस चाकरती. चोपाळा घरी अधिक म्हणजे ज्या दिवसापासून स्वामी त्याच्या घरी राहून लागले, चोपाळा दिवसांदिवस अधिक प्रेमाने सेवा करू लागला. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी अशी जे. म्हणजे ज्या काळी राज्याचे अधिकारी मालोजी राजे गादीवर होते, ते अत्यंत दक्ष, कर्तव्यनिष्ठ आणि ज्ञानी होते. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती, परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उधरिले. म्हणजे त्यावेळी अक्कलकोट हे ठिकाण फार प्रसिद्ध नव्हते, पण त्या नगराचे मोठे भाग्य जागे झाले, कारण स्वामींचे पवित्र चरण तेथे आले. तैपासून जगात त्या नगराचे नाव गाजवत, अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. म्हणजे त्या दिवसापासून त्या नगराची कीर्ती सर्वत्र पसरू लागली. जे आधीच अपरिचित होते ते स्थान प्रसिद्ध झाले. चोपाळाचे गृहाप्रती आले कोणी एक यती, लोक चमत्कार दाविती, गावात बात पसरली. म्हणजे चोपाळाच्या घरी एक यती संत आले अशी बातमी पसरली. लोकांना त्यांच्या चमत्काराची चर्चा ऐकू येऊ लागली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसा नाही जयाची, म्हणून या स्वामी राजे यती बहुधा न जाती फिरावयास. म्हणजे पण स्वामींच्या मनात स्वतःची कीर्ती व्हावी अशी इच्छा नव्हती, म्हणून ते वारंवार गावात फिरत नसत, ते शांतपणे राहत असत. लोका माझी पसरली म्राता, नृपासी कळला वृत्तांत, की आपुली नगरात यती व्याचिती पातले. म्हणजे लोकांमध्ये ही बातमी सर्वत्र पसरली. राजालाही कळले की आपल्या नगरात एक महान यती आली आहे. राहती चोपाळाच्या घरी, दर्शनाला ती नरनारी असती केवळ अवतारी, लीला त्यांची विचित्र. म्हणजे चोपाळाच्या घरी स्वामी राहत होते. स्त्री पुरुष दर्शनासाठी येत होते, कारण ते खरे अवतारी पुरुष होते आणि त्यांच्या लीला विलक्षण होत्या. वार्ता येसी ऐकुनी राव बोलले काय वाणी, गावात यती येऊनी फार दिवस झाले. म्हणजे अशी बातमी ऐकून राजा म्हणाला, आपल्या गावात महान यती येऊन बरेच दिवस झाले, परी आम्ही श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया यतीवर्या. म्हणजे आम्हाला अजून त्यांचे दर्शन घेता आले नाही. आता लगेच जाऊन त्या महान यतींची भेट घेऊया. परी ते केवळ यज्ञार्थी, ऐसे वार्ता ऐकली कानी, हे सत्य तरी येऊनी आता देती दर्शना. म्हणजे ते यती अज्ञार्थी आहेत अशी बातमी आहे. हे जर खरे असेल तर ते स्वतः आत्ता दर्शन देतील. रावमुखातून वाणी निघाली, तोची यती मूर्ती पुढे ठेवली. सकळ सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. म्हणजे राजाच्या
तोंडून हे शब्द बाहेर पडताच ते यती स्वामी समोर प्रकट झाले. संपूर्ण सभा आश्चर्यचकित झाली. राजाची बुद्धी थक्क झाली. सिंहासनाखाली उतरणी, राव घालेली लोटांगण, प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाले सददित. म्हणजे राजा सिंहासनावर खाली उतरला आणि स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. त्याच्या डोळ्यात प्रेमाश्रू आले आणि कंठ दाटून आला. दृढ घाली मिठी चरणी, चरण दुतले नेत्रांनी, मग आता या हस्तिके धरुणी अवसनानी बसिलं. म्हणजे राजाने स्वामींचे चरण घट्ट धरले, आपल्या अश्रूंनी त्यांचे चरण धुतले आणि आदराने हात धरून त्यांना आसनावर बसवले. खूप पटली अंतरी, स्वामी केवळ अवतरी, भक्ती पावनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तैया. म्हणजे राजाच्या मनात खात्री पटली की स्वामी खरे अवतारी आहेत. त्यांची अभक्ती दूर झाली आणि चरणी खरी भक्ती निर्माण झाली. सकळ सभा आनंदली, समस्ती पावले वंदिली, षोडशोषाचे पूजले, स्वामी मूर्ती नृपाये. म्हणजे संपूर्ण सभा आनंदी झाली. सर्वांनी नमस्कार केला. राजाने विधीपूर्वक पूजा केली. निरकार आणि निर्गुण भक्तांसाठी झालेले सगुण तयाच्या पादुका शिरी धरोणी विष्णुनाचे ब्रह्मानंदे. म्हणजे जे निराकार व निर्गुण आहेत ते भक्तांसाठी सगुण रूप धारण करतात. त्यांच्या पादुकांना मस्तकावर धारण करून विष्णू कवी ब्रह्मानंदात नाचत आहेत. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत प्रेमळ भक्त परिष्ठोत तृतीय अध्याय गोड हवा. म्हणजे अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृत 3रा अध्याय पूर्ण झाला. या कथेने सर्वसामान्य आहे. प्रेमळ भक्तांनी हा गोड अध्याय आदराने ऐकावा. अशा प्रकारे तृतीय अध्याय येथे पूर्ण होतो. जो भक्त श्रद्धेने हे चरित्र ऐकतो त्याच्या जीवनात स्वामींची कृपा नक्कीच प्रकट होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि पुढील अध्याय ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.